पुणे पोलिसांनी कालपासून आपला मोर्चा ड्रग्स कारवाईकडे वळवलेला पाहायला मिळतोय। कारण पुण्यातून विविध ठिकाणातून पुणे पोलिसांनी कालपासून जवळपास 1100 कोटी किमतीचे 600 किलो मॅफेड्रॉन ड्रग्स जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। खरं तर काल सकाळी 3 आरोपींना अटक करत पुणे पोलिसांनी काही 1 ते 1.5 किलोच्या आसपास जे आहे ते ड्रग्स जप्त केले होते आणि त्यांनी त्यांच्या अटकेनंतर जी माहिती मिळत गेली त्यानंतर पुण्यातील विश्रांतवाडी भागात इथं मी आहे आणि इथून देखील पुणे पोलिसांनी काल रात्रीच्या सुमारास 50 किलोपेक्षा अधिक जवळपास 100 कोटी रुपये किमतीचं ड्रग्स जे आहे ते जप्त केलं आहे। खरं तर जो आरोपी आहे हैदर त्याने ऑक्टोबर महिन्यात या विश्रांतवाडी परिसरात हे छोटंसं दुकान लोकवस्तीत घेतलं होतं आणि इथंच हा सगळा जो ड्रग्सचा साठा दिसतोय तो साठा तो सप्लायच्या आधी करून ठेवायचा आणि मिठाच्या पुड्यात आणि मिठाईच्या बॉक्समध्ये जो आहे तो हा ड्रग्स खरं तर साठवून ठेवायचा आणि इथूनच डिलिव्हरी जी व्हायची ती होत होती। खरं तर पुण्यातील विश्रांतवाडी भागात हे 50 किलो सापडलं। तर आज पुन्हा या लिंक जुळत जे पुण्यातील करकुंभ MIDC आहे त्या करकुंभ MIDCच्या केमिकल फॅक्टरीमध्ये जवळपास 550 किलो म्हणजेच काल सापडलेले 50 किलो आणि आज 550 किलो असे एकूण 600 किलो ड्रग्स मॅफेड्रॉन ड्रग्स पुणे पोलिसांकडून जे आहे ते जप्त करण्यात आलेले आहे। त्यासह पिंपरी चिंचवडमध्ये देखील काही ठिकाणी पुणे पोलिसांचं धाडसत्र खरं तर सुरू असलेलं पाहायला मिळतं। हे छोटंसं दुकान आहे इथं आता पुणे पोलिसांनी सील केलेलं आहे। खरं तर जो आरोपी आहे तो ड्रग्स इथंच साठवून ठेवायचा आणि इथून खरं तर राज्यभर डिलिव्हरी व्हायची का याची तपासणी आता पुणे पोलीस करत आहेत। एकूण जवळपास अनेक ठिकाणी देशातल्या अनेक शहरांमध्ये पुणे पोलिसांनी हे धाडसत्र जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि या विश्रांतवाडीचं हे छोटंसं गोडाऊन आहे। त्यासह दौंड तालुक्यातील करकुंभ MIDC मधला कारखाना आहे जिथं आज कारवाई करत 550 किलो ड्रग्स जप्त केलंय। काल 50 किलो इथून असं एकूण 600 किलो ड्रग्स पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आतापर्यंत जप्त करण्यात आलेलं आहे। याचं कुठलंही पॉलिटिकल कनेक्शन नसल्याचं देखील पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले आणि अजून मोठे मासे या गळाला लागतील आणि मोठ्या प्रमाणात अजून ड्रग्स साठा खरं तर हस्तगत होईल असा देखील एक अंदाज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बांधलाय। पण आतापर्यंत जी माहिती मिळते खरं तर पिंपरी चिंचवड असेल, पुण्यातील विश्रांतवाडी परिसर असेल आणि पुणे जिल्ह्यातील करकुंभ MIDC असेल या सर्व ठिकाणाहून आतापर्यंत पुणे पोलिसांनी 1100 कोटी रुपयांचं 600 किलो मॅफेड्रॉन ड्रग्स हे जप्त करण्यात आले। कॅमेरापासून सुशांत राऊतसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।